वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष आहे. रामदासजी आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी हा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 59 वेगवेगळ्या गटातले पक्ष आहेत. या सगळ्यांचा विचार त्यांच्या नेत्यांच्या मनात जे येईल त्यांचा तो विचार. आमचं म्हणणं असं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना बदलण्याचं गट कारस्थान या देशातली जातीयवादी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला आणून पाडणं आवश्यक आहे. देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही काँग्रेस आघाडीला समर्थन देत आहोत. बाळासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याबद्दल आम्हाला अतीव आदर आहे. परंतु राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर आज बाबासाहेबांची राज्यघटना बदलण्याचं जे कटकारस्थान सुरू झालेलं आहे ते कटकारस्थान आणून पाडण्यासाठी, राज्यघटना वाचवण्यासाठी सर्व मागासवर्गीयांनी एकत्रित येऊन नेता कुठला काही म्हणत असेल तरी कुठल्याही नेता काही जरी म्हटला तरी जनतेने या ठिकाणी सावध भूमिका घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना वाचवणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. या अगोदर देखील रिपब्लिकन पार्टी आणि सगळ्या आंबेडकरी चळवळीला एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो तेव्हाही यशस्वी झाला नाही. पुन्हा एकदा असा प्रयोग होऊ शकतो का? बघा, रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करण्यामध्ये मी 2-3दा पुढाकार घेतलेला होता. 1990 साली, 92 साली, त्याच्या अगोदर रिडलचा मोर्चा झाला, तोही माझ्या प्रयत्नानं झाला. त्यावेळेस सगळ्या नेत्यांना एक करण्याचं काम मीच केलेलं होतं. आता प्रत्येक वेळेस या सगळ्या नेत्यांना एकत्रित आणणं आणि निवडणूक आली या सगळ्या नेत्यांचं फुटणं हा आता कालबाह्य झालेलं आहे. आणि त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं, आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांची राज्यघटना वाचवली पाहिजे. आपण बघत असाल राहुलजी गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि मणिपूरपासून ते मुंबईपर्यंत असा 10,000 किलोमीटरचा प्रवास करून त्यांचा एकच मुद्दा होता, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना वाचली पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे. याच मुद्द्यावर आमच्या भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला आणि महाआघाडीला समर्थन देण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळं या नेत्यांचं ऐक्य होईल न होईल त्याच्याबद्दल आज काही सांगता येत नाही. परंतु ॲज सच भीमशक्तीची ताकद पूर्ण महाराष्ट्रभर एवढी ताकदवान आहे. कुठल्याही नेत्याच्या जेवढे त्यांचे पक्ष मजबूत आहेत तेवढी आमची भीमशक्ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे आणि भीमशक्तीच्या वतीनं आम्ही काँग्रेस आघाडीला समर्थन देतो. अनेक वेळा लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, पण निवडणूक आली ते फुटले जातात. नेमकं हे फुटण्याचं कारण काय? सत्ता कारण आहे की राजकारण आहे किंवा कुठला तांत्रिक स्वायत्त यंत्रणेचा दबाव? नाही, आपण आता बघत असाल की मागच्या अनेक निवडणुका झाल्या, उद्या होणारी लोकसभा सुद्धा बघा. या सगळ्या निवडणुकांमध्ये अगोदरच्या चर्चा वेगळ्या होतात आणि निवडणुकीच्या तोंडावर मात्र प्रत्येकजण आपला सवता सुभा उभा करतो. आता ह्याचं मागचं राजकारण काय हे गणित तुम्हालाही माहीत आहे. मला असं वाटतं की नेमके का फुटतात आणि का विरोधात लोक जातात. आघाडी जर एकत्र आली नाही, दुसरा फ्रंट तयार करायचा म्हणतात, याचा फटका काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला राज्यामध्ये पडू शकतो. ते कशा प्रकारे भरून टाकलं पाहिजे? नाही, तुम्ही एक बघा की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचं मताधिक्य ते तुम्ही लक्षात घ्या. त्यांना त्यावेळेस मिळालेली 2019ला मिळालेली मतं, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या आमदारांना मिळालेली मतं, याची जर टक्केवारी आपण काढली तर ती फारच कमी झालेली दिसते. आणि त्यामुळे मला वाटत नाही की यावेळेस वंचित आघाडीचा आमच्या काँग्रेस पक्षाला काही फटका मिळेल. कारण आम्ही सगळे भीमशक्तीच्या माध्यमातून काँग्रेसच्या मागे उभे असल्यामुळे निश्चितपणे काँग्रेसला त्याचा फायदा होईल. बाळासाहेब आंबेडकरांचं मन परिवर्तन करायचा प्रयत्न करणार. बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला चांगले माहिती आहे. इंडिया गाडी जो
माननीय शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये आहेतच ना, एकत्रितपणे निवडणूक लढवतात. सर यालाच जोडून असा प्रश्न आहे की कालपासून चर्चा सुरू झालेली आहे की काही जागेंवर मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती महाराष्ट्रात पाहायला मिळेल. त्यात सांगलीची जागा असो, भिवंडीची असो, तुमची स्वतः दक्षिण मध्य मुंबईची, रामटेकच्या आणि उत्तर मध्य मुंबईच्या सुद्धा जागांवर मैत्रीपूर्ण काँग्रेस उमेदवार दिला आणि असा प्रस्ताव दिल्लीत मांडला जाणार आहे. तुम्ही सुद्धा आता दिल्लीत असणार. नाही, मला याबद्दल काही माहिती नाही आहे, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की काही जागावर थोडासा वाद आहे, पण निश्चितपणे आमचे वरिष्ठ नेते या संबंधामध्ये निश्चित तोडगा काढतील आणि समन्वयानं एकच उमेदवार प्रत्येक ठिकाणी उभा केला जाईल. जागा वाटपावर वारंवार काही क्रीडे समोर येत आहे, कधी सोडवले जातील आता आणि जागा वाटपाच्या अनेक जागा या डिक्लेअर होणं बाकी आहे, त्याकडे कसं पाहता? आहेत ना, थोड्याफार मार्गाने वाद आहेत, काही मोजक्या जागावर आहेत. जवळजवळ 43 ठिकाणी तर एकत्रित आहे. ज्या 4-5 जागांचा जो वाद आहे तो निश्चितपणे मिटवला जाईल आणि 48 जागेवर सिंगल उमेदवार महाविकास आघाडीचा असेल. सर आज राष्ट्रवादीची तुमच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादीची यादी घेणारे शरद पवार दयानंद चौधरी यांचं नाव पुढे केलं होतं, पण बाळामामा म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब आमची बरोबर आहे. भिवंडी हा काँग्रेसचा मालकीचा आहे. काँग्रेसची अनेक